महाराष्ट्र की राजनीति से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है। शिवसेना के कद्दावर नेता और विधायक अंबादास दानवे ने भारतीय जनता पार्टी पर तीखा हमला बोला है। दानवे ने आरोप लगाया है कि बीजेपी के लोगों ने प्रभु श्री राम के पैसों पर डाका डालने का काम किया है। अंबादास दानवे ने साफ कहा है कि प्रभु श्री राम देश की श्रद्धा का केंद्र है और उनके नाम पर किसी भी तरह का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसी के विरोध में अब पूरे महाराष्ट्र में राम रक्षा महाआरती का आयोजन किया जा रहा है और इसी सिलसिले में आज नागपुर में भी भव्य महाआरती होने जा रही है। दानवे ने स्पष्ट किया है कि यह कोई राजनीतिक सभा नहीं बल्कि आस्था का मंच है। वहीं दूसरी तरफ संभाजीनगर जिला बैंक चुनाव को लेकर भी अंबादास दानवे ने अपनी पार्टी का रुख साफ कर दिया है। आइए सुनते हैं विधायक अंबादास दानवे ने क्या कहा। खरं त्याला आंदोलन नाही म्हणतात, हे राम रक्षा महाआरती आहे. कारण प्रभू श्रीरामाचं मंदिर जे अयोध्येत भाविकांच्या श्रद्धेच्या पैशातून उभा राहिलेला आहे आणि याच पैशावर डल्ला मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू श्रीराम एक श्रद्धेचं केंद्र आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. त्यामुळे या श्रद्धेचा अवमान कुठं होऊ नये हे पकडलं गेलं. म्हणून एक रामरक्षा महाआरती सगळ्या महाराष्ट्रात आम्ही करतो, ती नागपुरात सुद्धा होणार आहे. आणि मला वाटतं कारण प्रभू श्रीरामाच्या श्रद्धेचा अवमान अशा पद्धतीनं देशात होत असेल तर मला शिवसेनेनं सातत्यानं श्रीरामाच्या मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, नवा सहभाग घेतलेला आहे. म्हणून मला वाटतं शिवसेने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या रामरक्षानंतर एक उद्धवजींची छोटी सभा व्हावी यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रही दिलंय. कशा स्वरूपात ही सभा होणार आहे? नाही, मला ते माहिती नाही. हे रामरक्षा महाआरती महत्वाची तिच्यासाठी आलेले, कारण उगाच राजकीय बाकी सभा वगैरे मला नाही वाटत असं काही होऊ शकेल. ते मला जास्त माहिती, परंतु महाआरती सगळ्यात महत्वाची. जिल्हा बँकेत संभाजीनगर जिल्हा बँकेमध्ये भाजप आणि शिवसेना दोघांनाही समसमान हे आहे 9-9. आता निर्णायक वोट जे आहे ते तुमच्याकडे असला तर काय नेमकं आपलं नाही, माझी भूमिका अशी आहे की तिथं कोणताही पक्ष आणू नये. शेतकऱ्यांसाठी बँक या भूमिकेतूनच आम्ही इलेक्शन लढलेलो आहे आणि मला वाटत नाही काही भांडण कोणाची होतील. सगळे मिळून एकत्रित बसून त्याच्यात निर्णय होत असं मला तरी वाटतं. पण निर्णायक चेंडू तुमच्या कोर्टात आलेला आहे. सुप्त निर्णायक जर आला असेल तर निश्चित शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने जो राहील त्याच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न करू. तसे तर दोघंही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूच्या हिताचे नाही, पण त्यातल्या त्यात विचार करू. पण त्यातलं त्यात कोण सरस वाटतं आपल्याला? नाही, अजून उमेदवार काही नाही ना. उमेदवार कोण समोर येतो त्याच्यावर अवलंबून आहे. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची कालची भेट, एकूणच राष्ट्रवादी पवार गट एनडीए सोबत येण्याच्या चर्चा कसं बघता तुम्ही? असं मला असं वाटत नाही. काही कामानिमित्त जयंत पाटील साहेब मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. काल दुपारी जयंत पाटील साहेबांची माझी 4 वाजता भेट झाली होती मंत्रालयामध्ये एका कामाच्या निमित्तानं. काही कामानिमित्त ते गेले असेल तर काही आपण सांगू शकत नाही, पण तरी कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्या व्यक्तीच्या मनातलं काही व्यक्त करणं अवघड येतं नक्की. शक्यता तुम्हाला असं वाटते का तुमचं हे जे वाक्य आहे इन्व्हर्टेड कामामध्ये, ते तुम्हाला काही शक्यता वाटते का? कारण यापूर्वी काही खासदार गेले आहेत तुमच्या मित्र आमच्या पक्षाचे गेले, त्यांना वैधानिक पद्धतीनं संसदीय पद्धतीनं निश्चित कायदेशीर पद्धतीनं आम्ही त्यांचा बंदोबस्त करूच. परंतु बाकी कोणता पक्ष कुठं काही करत आलं तर त्याचं मला असं वाटत नाही. आम्ही भूमिका प्रामाणिकपणे उठवतो. विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीबद्दल मला वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच निभावली पाहिजे. नाही तर वेगवेगळ्या तळ्यात मळ्यात भूमिका वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या राहिल्या तर मला असं वाटतं जनतेचा विश्वास सुद्धा कमी होईल ना.